कल्याण डोंबिवलीत दिवसागणिक कोविड रुग्णांची संख्या वाढतीये। खासगी असो की महापालिकेच्या कोविड रुग्णालयात खाटा भरल्यानं रुग्णांना दाखल करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतीये। बेड्स उपलब्ध नसल्यानं रुग्णालयाबाहेर अॅम्ब्युलन्समध्येच वेटिंगमध्ये थांबत असल्याचं दिसून येतंय। कल्याण डोंबिवली क्षेत्रात खासगी आणि महापालिकेची सुमारे 6500 बेड आहेत। वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं मागच्या वर्षी उभारलेले आयसोलेशन कोच आता नव्यानं सज्ज करण्यात आले। पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल इथं 22 कोचेसमध्ये 352 बेड्स तयार करण्यात आलेत। राज्य सरकारला गरज भासल्यास हे बेड रेल्वेकडून देण्यात येणार आहेत। लातूरात व्यापारी महासंघाच्या वतीनं भीक मागो आंदोलन करण्यात आलं। दुकानं बंद ठेवून दुकानापुढे हे आंदोलन केलं गेलं। सर्व व्यापार ठप्प असल्यामुळे व्यापाऱ्यांवरती अशी परिस्थिती ओढावल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। गेल्या 8 दिवसांपासून छोट्या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान होत असून उदरनिर्वाह भागवणं सुद्धा अवघड होऊन बसल्याचं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। लातूरचे जिल्हाधिकारी यांनी लावलेले निर्बंध काही अंशी शिथिल करावेत अशी मागणी त्यांनी केली आहे। नाशिक जिल्ह्यात येवला इथं व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली। लॉकडाऊनमधील निर्बंधात सूट देण्याची मागणी करण्यात आली। संपूर्ण मंत्रिमंडळाचा हा निर्णय असल्याचं सांगत शासनाच्या निर्णयाचं सर्वांनी पालन करण्याचं आवाहन भुजबळांनी व्यापारी वर्गाला केलंय। कोरोना आढावा बैठकीसाठी भुजबळ येवल्यात आले होते। बीड जिल्ह्यातील रामगडचे महंत यांच्या पदस्थापनेला मोठी गर्दी झाली। रामगडाचे महंत लक्ष्मण महाराज यांच्या निधनानंतर नव्या वारसदाराच्या पदस्थापनेला गर्दी झाली होती। स्वामी योगीराज महाराज रामगडकर नवे महंत असणार आहेत। सार्वजनिक कार्यक्रमांना राज्यात बंदी असताना देखील हा कार्यक्रम पार पडला। यावेळी कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं। कार्यक्रमाला पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांनी हजेरी लावली। वर्ध्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आलेत। मात्र व्यापाऱ्यांनी या नियमांना केराची टोपली दाखवत दुकानं सुरू ठेवली आहेत। काही व्यापाऱ्यांनी तर मागच्या दरानं व्यवहार सुरू ठेवले। अशा व्यापाऱ्यांवरती नगरपालिकेनं कारवाई केली। पंचशील कपड्यांच्या दुकानामध्ये जवळपास 150 लोकांची गर्दी असल्यानं त्यांच्यावर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान बाजारपेठेतील 7 दुकानं सील करण्यात आली आहेत। गुढीपाडव्याचा सण आणि लॉकडाऊनची भीती यामुळे अनेक जण आपापल्या गावी जाणं पसंत करतात। कोल्हापूर एसटी स्थानक परिसरातही गावी जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे। अनेक जणांच्या मनात लॉकडाऊनची धास्ती आहे। त्यामुळे गड्या आपला गाव बरा असं म्हणत अनेक जण आपलं गाव गाठतात। कोल्हापुरातील सर्व दुकानं उघडण्यावरती व्यापारी ठाम आहेत। तर कोणत्याही परिस्थितीत सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं पालन दुकानदारांना करावंच लागेल अशी भूमिका कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने घेतली आहे। त्यामुळे व्यापारी आणि महानगरपालिका अधिकारी यांच्यात खटके उडू लागलेत। आज सकाळी पापाची तिकटी या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिका अधिकारी आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी आमने सामने आले। नाशिक शहरात बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे। 2 दिवसांच्या वीकेंड लॉकडाऊन नंतर नागरिक पुन्हा घराबाहेर पडलेत आणि अनेक जण नियम पाळत नसल्याचं चित्र आहे। काहीच दिवसात लॉकडाऊन लागणार असल्यामुळे खरेदीसाठी नागरिकांनी आज नाशिकमध्ये तुफान गर्दी केलेली आहे आणि या काळात नाशिककरांना कोरोनाचा विसर पडल्याचं दिसतंय। वीकेंड लॉकडाऊनला भरभरून प्रतिसाद देणाऱ्या पिंपरी चिंचवडमधल्या व्यापाऱ्यांनी आज मात्र दुपारनंतर त्यांची दुकानं उघडायला सुरुवात केली। नागरिक मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडताना दिसले। वीकेंड लॉकडाऊन नंतर ना व्यापारी ना नागरिक संयम बाळगण्याच्या मनस्थितीत दिसले नाहीत। वर्धा जिल्ह्यात सध्या कोरोना चाचणी करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयात नागरिक हे टेस्टिंगसाठी गर्दी करू लागलेत। एकीकडे गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचे 3-13 वाजतायत तर दुसरीकडे रांगेत उभे राहणाऱ्या नागरिकांना उन्हात तासनतास ताटकळत बसावं लागतंय। बदलापुरात आरटीपीसीआर टेस्टसाठी तोबा गर्दी होतीये। एकीकडे बदलापुरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना नागरिक टेस्टिंगसाठी गर्दी करू लागलेत। मात्र टेस्टसाठी आलेल्या नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंगचं भान मात्र राहिलं नाही। बदलापुरात गांधी चौकातील मराठी शाळेत कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट केली जातीये। तिथं अक्षरशः लोकल ट्रेनसारखी गर्दी पाहायला मिळाली। त्यामुळे या गर्दीतून संसर्गाचा अधिक धोका आहे।
अमरावतीत लॉकडाऊन दरम्यानही नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असल्याचं चित्र बघायला मिळालं। बाजारपेठा बंद असताना नागरिक बेजबाबदारपणे रस्त्यावरती फिरत होते, त्यामुळे रस्त्यावरती वर्दळ जाणवत होती। आजपासून मुंबईतील खासगी हॉस्पिटल्समध्ये लसीकरण सुरू झालंय। 71 पैकी 62 खासगी रुग्णालयामध्ये लसींचा साठा आलाय। मध्यंतरी 2 दिवस लसींचा साठा नसल्यानं अनेक केंद्रांवरती लसीकरण बंद पडलं होतं। 2 दिवस फक्त महापालिका केंद्रांवरती लस आली आणि त्या ठिकाणी लसीकरण सुरू झालं। मात्र आता आजपासून खासगी रुग्णालयांमध्ये देखील लसीकरण सुरू झालंय आणि नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय। साताऱ्यातील बावधन बगाड यात्रा गावकऱ्यांना चांगलीच अंगलट आली आहे। 2 एप्रिलला जिल्हा प्रशासनाचे आदेश धुडकावून ही यात्रा काढण्यात आली होती, त्यामुळे आता यात्रा झाल्यापासून गावात 60 लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत। आजूबाजूच्या वाड्यांमध्ये देखील कोरोनाचा आकडा वाढलाय। या बावधनच्या ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य अधिकारी देखील पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यात गावकरी कोरोना तपासणीला सध्या विरोध करतायत। नागपूर कारागृहात पुन्हा एकदा कोरोनाचा शिरकाव झालाय। कारागृहातील 1 पोलीस कर्मचारी आणि 8 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे। कर्मचाऱ्यांवरती मेडिकल कॉलेज तर इतर 8 जणांवरती कारागृहात उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। साताऱ्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय। एका दिवसात कोरोनाचे 1016 नवे रुग्ण आढळलेत। दिवसभरात 14 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होतोय। साताऱ्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 74,210 वर गेली आहे। भारतात कोरोना व्हायरसचा परिणाम इतर देशांच्या तुलनेत वेगळा असल्याचं दिसून आलंय। भारतीयांच्या शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीज व्हायरसपासून दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यास असमर्थ ठरतायत, त्यामुळे लोकांना पुन्हा पुन्हा कोरोनाची लागण होऊ लागली आहे। आयसीएमआरनं केलेल्या अभ्यासात भारतात आतापर्यंत 4.5%हून जास्त नागरिकांना अनेकदा कोरोना झाल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी खासदार धनंजय महाडिकांना इशारा दिलाय। गोकुळमध्ये नोकऱ्यांचा होणारा बाजार, भीमा साखर कारखान्याचं कामकाज यावर आपण बोललो तर सत्ताधारी नेत्यांना तोंड दाखवता येणार नाही, असा इशारा मुश्रीफांनी दिलाय। महाडिकांनी आरोप केल्यानंतर मुश्रीफ चांगलेच संतापले। चंद्रपुरात वीकेंड लॉकडाऊन संपताच भाजी बाजारात गर्दी उसळली। व्यापारी वर्गाकडूनच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर होत नसल्याचं दिसतंय। चंद्रपूर जिल्ह्यात सध्या 5728 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत। रुग्णांना बेड मिळत नाहीयेत, इतकी बिकट स्थिती आहे। पण राज्यात लॉकडाऊन लागण्याच्या भीतीनं लोकही घराबाहेर पडतायत। भाजी बाजारात मिळेल ती वस्तू असेल त्या भावाने घेण्याकडे नागरिकांचा कल आहे। मात्र यामुळे मार्केटमध्ये मोठी गर्दी झाली आहे। राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेच्या अंमलबजावणीत त्रुटी राहिल्याचं निरीक्षण केंद्रीय उच्चस्तरीय पथकानं नोंदवलंय। कोरोना संदर्भातील निर्बंधांचं पालन केलं जात नसल्याचं आढळून आलंय। ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची इथं कमतरता आहे। कोरोनाच्या संभाव्य रुग्णांची शोध मोहीम आणि देखरेखीतही आरोग्य यंत्रणा प्रभावी नसल्याचा अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला देण्यात आलाय। केंद्रीय समितीच्या अहवालावरती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे। कोरोनाचा लढा हा पंतप्रधानांच्या नेतृत्वात लढला जातोय, अशात कोरोना वाढणं हे केंद्र सरकारचं अपयश असल्याची टीका राऊतांनी केली आहे। महाराष्ट्राला नाहक बदनाम केलं जात असल्याचंही ते म्हणाले। ज्या राज्यात भाजपचं सरकार आहे तिथून कोरोना पळाला असं तंत्र निर्माण केलं जातंय का, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरूनही त्यांनी भाजपवर टीका केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावरील दुसरी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे। त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे। पोटदुखीनं त्रस्त असलेल्या पवारांना आज पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आजच त्यांच्या पित्ताशयावरती शस्त्रक्रिया करण्यात आली असून ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत। रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। महाड पोलादपूर तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला। यावेळी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या तर पोलादपुरात पावसाबरोबरच गारपीटही झाली। एकीकडे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळणार आहे तर दुसरीकडे या पावसानं आंबा पिकाला मात्र धोका होऊ शकतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। दोडामार्ग शहर, भेडशी, पिकुळे
उसप तसंच दोडामार्ग तालुक्यात बहुतेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला। कोकण किनारपट्टी भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आणि त्यानं कोकणात काही भागात मेघगर्जना, वादळी वारा, विजांसह पाऊस पडणार असून अजून काही दिवस अशाच पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। जिल्ह्यात सध्या सगळीकडे ढगाळ वातावरण आहे। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे